आज महात्मा फुल्यांचं पुण्यस्मरण आहे. महात्मा फुले जन्माच्या आधी 9 वर्षे पेशवाई नष्ट झाली व या देशात इंग्रजांचं राज्य सुरू झाले. चांगला पगार देऊ. हा मुद्दा विचार करण्यासारखा आहे. परमेश्वरानं साहेबांचं राज्य या देशावर आणलं आहे, तेव्हा साहेबांनी विद्या शिकण्यात कसलं पाप? ही कोण? ही माझी मुलगी. लग्न झाल्याबरोबरच बिचारीचा 10व्या दिवशी नवरा वारला. विधवेचं वपन करावं अशी आपल्या धर्माची आज्ञा आहे. मानवता असा कसा देवा तू धर्म निर्मिला. माणसासारख्या माणसाला जनावरापेक्षा ही समजणाऱ्या ह्या भिक्षुकी धर्माविरुद्ध हा ज्योतिबा फुले बंड उभारला. त्या बंडाच्या ह्या पामाच्या तलवारी, ह्या माझ्या बंदूक शूद्राती शूद्रांच्या आणि स्त्रियांच्या हाती ज्या दिवशी हे ज्ञानाचं भांडार येईल त्याच दिवशी हा देश अंतर्बाह्य. मला हात मारली. ते म्हणतात तू मुलींची सावट आणणार आहेस म्हणून. हो पाहिलं म्हणजे आम्हाला या गावामध्ये राहायची बी चोरी होणार. आपण दोघं पंढरपुरातून जाऊया, मग करू दे समजा घराघरात खेळा. म्हणजे मुलींची शाळा काढणं हे काही पातक आहे की काय? पातक, महान पातक. स्त्रिया उद्या शिकल्या तर त्या 140 वैराचारी मग धर्माची नीतीची रांगोळी असं श्रुतिकारांना स्पष्टपणे सांगावं लागलं. 9 महिने पोटात वागून तुम्हाला जन्म देणाऱ्या तुमच्या मातेच्या जातीबद्दल तुम्हाला असे उद्गार काढवतात तरी कसे? कुठं स्त्रिया आणि कुठं पुरुष? प्राचीन काळी पती मेल्यानंतर सती गेलेल्या स्त्रियांची शेकडो उदाहरणं आढळतील, पण बायको महिन्यानंतर त्यासाठी आजपर्यंत एक तरी पुरुष सता गेला आहे का? I wish him and his school all prosperity. नामदार गव्हर्नर साहेब आणि बांधव हो, आज हा आनंदाचा दिवस दाखवल्याबद्दल मी निर्माणकर्ता परमेश्वराचे उपकार मानतो. मी जेव्हा मुलींची शाळा काढली तेव्हा मला फार विरोध झाला. स्त्रिया शिकल्या तर अधर्म वाढेल, अनिती माजेल असे कित्येकांना भय वाटले. पण देवाच्या दयेने अजून तरी काही तसे घडले नाही.
मित्रांनो माळ तुमची पोरं सर्व काळार बुद्धीचं वाटोळ करीत फिरती अहो बुद्धीचं वाटोळ करीत फिरती गावोगावी झाल्या शाळा पाठवा आपल्या पोरा बाळा विद्या आहे तिसरा डोळा सांगे ज्योती दाजी रे गावोगावी झाल्या शाळा पाठवा आपल्या पोरा बाळा विद्या आहे तिसरा डोळा सांगे ज्योती दाजी रे